खरं नाही, इतक्या लवकर गेले सोडून. माझी जवानी काय कामाची आता, कसे काढू जवानी मी. अहो वहिनी, कशाला काळजी करता हो? हा, काय नाही ऐकलं मी तुम्ही काय बोलत होते ते. जाऊ द्या ना, आता काय करता. नशिबात असलेल्या गोष्टी चुकत असतात होय. आता तुमचा नवरा गेला, ह्या तुमचा काय दोष? हे सगळं कर्म असतं बघा. हा? कर्म असतं हो माणसाचं. म्हणजे मी काय खोटं कर्म केलं का? नाही हो, तसं म्हणायचं नाही. आपल्या नशिबात जे लिहिलंय ते होतंय हे म्हणायचंय मला. पण वाईट झालं बघा, लई वाईट झालं. काय करावं, लई वाईट वाटतंय जीवाला आमच्या बी. पण तुम्ही जे आत्ता बोलत होते ना, ते बी ऐकलं आम्ही. नाही बाबा, काय करू. पण असं अचानक कसं हो? दवाखाना व्यवस्थित केला नाही का? त्यांना विचारा ना. कुणाला विचारू? त्यांना. हा, बरं 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 बरं. लई वाईट झालं बघा. ते तुमच्या नवऱ्याचं वाईट वाटत नाही आम्हाला. मग कसंच वाटतं? तुम्हाला बघून वाईट वाटतं हो. मग मला कसं बघताय? अहो म्हणजे आता तुम्ही जे बडबड करत होते ना, मी आलो तेव्हा. आता मी म्हणजे आता माझी जवानीचं कसं आणि काय, तुम्हाला लई कोडा पडलाय. आता काय सांगावं जवानीचा. आ? हा, खरं आहे म्हणा तुमचं बी. ज्यांच्या जातं त्यांना कळतं, दुसऱ्याला काय कळणार आहे आता. जवानीचं लई वाईट असतं बघा खरंच. हा मग खरं आहे. आता माझी उमर तरी आहे का? किती असेल बरं, सांगा मला. तुमची उमर हा, असेल की 30. काहीतरी म्हणताय. 30 नाही, 25च झालं मला अजून. म्हणजे अजून तुम्ही कवळेच म्हणा. अरे मी ते दाखवत नाही सगळ्यांना की मी इतकी जवान आहे म्हणून. पण मलाच माहिती मी किती जवान आहे. हाय बरं का, तुम्ही जवान हाय. मग काय, जाऊ द्या पण सोडा. कोणाला सांगायचं? हा. आणि सांगून तरी काय फायदा आहे का आता? होय होय. तेच मग. पण मला काय म्हणायचंय, कुणाला सांगू नका, पण मला सांगत जावा. हा? हाय की मी काळजी घ्यायला. हा, असं आहे का? हा, घेतो की काळजी. काय आहे बघा, कसं असतं, शेजार धर्म आहे. हा, शेवटी आम्ही तुमच्या कामाला येतो, तुम्ही आमच्या कामाला या. असं एकमेकांना कामाला यायला पाहिजे. हा? पण एक सांगू का, हं. बायकांना कसं असतं माहितीये का? हे नाही का सगळं दागिनं घालायचे, सगळं मस्त एकदम शृंगार करायच्या, किती छान वाटतो. आणि आता हे बघा, हे सगळं त्या दिवशी काढून टाकलं. आता महिना झाला ना तरी ते लोक म्हणतात नाही घालायचे नाही, हे नाही करायचे, ते नाही करायचे. कपडे पण हे बघा फाटलेले घातले. बरं वाटतं का असं? ते बरोबर आहे आता म्हणा माझी तुमचं. काय चूक आहे? मी मी तर मला पण इच्छा होते की मी असं काहीतरी घालू, ते असं नाही का कळावाडा घालू, मस्त फेशनेबल राहू. मग मला आता म्हणा, मी आता इच्छा होते ना मला सगळं तुम्हाला लई करायचं होय होय, घालायचं. तुमची इच्छा लई होत असेल बरं का. मला एक विचारू का, हे सगळं सोडा, हे सोनं हे ते, आणि का घालायची इच्छा होती तुमची सांगा बरं मला. हे नाही का सगळे नाही का चांगले चांगले कपडे सगळं. म्हणजे कपडं सोनं हेच म्हणताय होय? नाही बरोबर. नाही, दुसरं पण म्हणते, पण आता ते कसं दुसरं काय सांगू? हो, सांगा की मला बी. आता तुमची बायको आहे ना, हम्म. मग तुम्हाला माहितीच असेल की मग काय. आता त्या गोष्टी सगळ्या माहीतच राहतात की हो. हा? पण मला एक सांगा की, खरं बी आहे, मला तुम्हाला बघून वाटतंय बरं का आणि असं. हे बघा, इतकं जवळ येऊन बसले ना, आता मला कसं तरी होतंय. होतंय का कस तरी? मग काय, आता ते वरती जाऊ का तिकडं? वरती जायची काय गरज आहे? एवढं एवढं कष्ट कशाला? किती मन आता एवढं होतंय जवळ मला मी पण. आहे आणि तिकडं जाऊन काय करताय? सांगू, रात्री झोपच येत नाही मला. होय. हा. आणि कुणाला असं पाहिलं ना, हा. असं चिपकून बसलेलं की असं जाताना रस्त्यावर, तर कितीतरी मला आठवण येते. माझ्या नवरा असला असतं तर मी पण असं केलं असतं. ओ रडू नका, ओ रडलं की नाही का मला लई वाईट वाटतं बघा. तुम्हाला वाटतं ना? मला वाटतं हो. मग बरं आहे. दुसऱ्याचं वाटत नाही, पण तुमचंच वाटतं बघा. चालेल मग, हा? चालेल. एक सांगू का तुम्हाला,
तुम्ही घाबरूच नका आता. हं? तुम्हाला जरा असं वाटलं का नको एकट्याला, मला बोलवत जावा. हां, कुठे? तुमच्या इथं घरात. हो, पण ते कोणी गावातलं कोणी पाहिलं ना, अजून 1 महिना गेलाय माझ्या नवऱ्याला जाऊन. अहो कोण कशाला बघतंय. मग इकडचे लोक कसे आहे माहिती आहे ना गावातले बाबा. इकडं मी खाली चांगले कपडे तरी हे ब्लाऊज घातले ना तरी ती नावं ठेवतात. लोकांचं कामच ते आता आहे नावं किती ठेवायचं. मस्त वाटते ना. मग मग काय? किती मस्त हे वाटतंय. बघा हे बघा हा. किती मस्त वाटत. लई मस्त वाटतंय हो. हे बघा पोट पण बघा. मग आता सगळंच दाखवताय काय मला बचक्क म्हणून. अरे सगळं दाखवून दिलं का? नाही नाही ते म्हणायचं नाही हो, म्हणजे मला बी कसं किच होतंय ना मग. अरे मी पण ते ना काय काय म्हणतात त्याला, याच्यात पडली आणि विसरली, मग दाखवूनच दिलं, काय करू आता. जाऊ दे, तुम्ही बी दाखवलं मी बी बघितलं. आता ह्याचं एकच उपाय आहे बघा. हा, आज करूनच टाकू. पण इकडं थोडं कसं तरी वाटतंय मला. तुमच्या घरी सगळे आहे का? आमच्या घरचं कशाला नाव घेत हो. इकडेच करू का? हा, आम्ही पण बघा कसं, कोणाला सांगू नका. बाई जरा माझ्या घरला आली तर लोक लई संशय घेतात. ऐका, पण मी जरा इकडं आलो ना, एवढे कोण जास्त संशय घेणार नाहीत. म्हणजे बाबा आलंय बिचारीचा, आता तुमचा नवरा आणि मी नाही का, होतो आपलं असं जरा मैत्री होती. बदनाम मीच होणार आहे ना तुमचं. अरे तर काय? बदनामचं नाही, म्हणजे संशय जास्त घेत नाहीत लोक मी आल्यावर. असं तुम्ही नसतं. आमच्या घरी आलो का? तुम्ही वाकडं तिकडं बोलताय. माझ्या घरी तुम्ही आल्यानं मी विधवा झाली आता, मग काय मला ते बोलतील ना. अहो म्हणजे मला म्हणायचंय, मी दिवसा येत नाही, हा. रात्र झाली का हा. मग हळूच अर्ध्या येतो. रात्री हा, अर्ध्या रात्री 2 वाजेला 3 वाजेला ये बरं का. 2 वाजेलाच का? 11 वाजता येतो की. हा चालेल. आपल्या गावात तवा काय सगळे खाऊन पिऊन टार झोपलेले राहतात. लवकर झोपतात नाही तसं मग काय करायचं. तवा कोण, पण आता काय करायचं? काही नाही, आता काय करायचं. आता झालं तर सगळं काहीतरी होतंय ना. आहे ना, मला बी होतंय बघा कसं ते. जाऊ दे, ते मेलं याव दे आता, त्याला काय विसरून जायचं नाही. हा तेच म्हणतो त्याला आता विसरून जिवंत जावं. आहे ना, त्यांना पाहिजे नाही. हा, आता जिवंत बघायचं असतंय. जिवंत आहे. जाऊ दे बाबा, किती दिवसानंतर हसले मी. हसलात ना बघा, असं बाई हसली की भारी दिसते हो. हो ना. हा. पण ते स्वप्नात येतं माझ्या, कसं तरी काहीतरी करत असतात. जाऊ दे, ते काहीतरी करू आपण त्याला. चला एक तावीज बांधून आणतो, तुम्हाला तावीज आणतो मंत्रून. हे बघा ना आता, मग ही तुमची- गठडी बांधली आहे ना, ही कटोरीत काय? ते त्यांच्या घेऊन दिलेलं सगळं आहे. मग ते बोले मला देऊन दे, आता मी गेलो तिकडं, मला देऊन दे असं म्हणतात ते. म्हणजे स्वप्नात येऊन बोलतात ते. ते त्यांचं सगळं घेऊन चालते ना, मी सगळं सोनं वहिनी. चांदीचं सगळं पण दागिना. मला भीती वाटते हो. काय? आपण दोघं मध्ये गेलो आणि तुमचा नवरा आला तर स्वप्नात. अरे तो बघ आला, हे तसाच दिसतोय. हा? कोण? माझा नवरा. तुमचा नवरा? अरे कुठं बाबा आहे? तसंच चालतोय, इकडेच येतोय रे बाबा. मला दिसत नाही. हो नाही, ते मला रोज स्वप्नात येऊन असं सांगतात. ते सगळं दागिने वगैरे मला देऊन ते सांगतात. तुम्हाला दिसतंय, मला दिसत नाही. म्हणजे आयला गडबड आहे बरं, तुमच्या मागा लागलाय मग तो. खरंच तुम्हाला नाही दिसत का? मला कशाला दिसल बाबा, मला नाही तो बाबा. काय उभा आहे तिकडं? नाही बाबा, अरे देवा, म्हणजे भूतपीत झालाय का काय? मला तर असंच वाटतं. ते मला खूप प्रेम करतात ना, म्हणून सोडत नाही, रात्री पण येतात ते. मग मी जाऊ का हो वहिनी, मला भीती वाटती. हा, तसंच वाटतंय बाबा, काय करायचं आता. बा मग मी जातो बाबा. नाही 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 नाही, असं काय नसेल. बसा बसा. मग तुम्ही तर म्हणता तुम्हाला दिसतंय, एखादा आला केला तरी, आणि नाही तर मला भीती वाटते बाबा. नाही नाही, मला वाटतं, मला भास होतं असं वाटतं नाही का, असं म्हणजे हा, हे आता पहिल्यांदा सोडून गेले ना. हा, असं म्हणताय होय. हा, भास होतोय तुम्हाला? मला वाटतं हा, मग काय नाही, मला वाटलं खरंच दिसतंय का काय तुम्हाला. नाही. आता ते तुम्हाला तरी काय करणार आहे का? नाही हो, म्हणजे आपलं नाही ठरलं का? हं? मी करायला गेलो येऊन माझ्याच बोकांडी बसला तर मला भीती वाटते बाबा. पण ते गोष्ट आता नकोच. मला तरी कसं तरी होतं बाबा, आता नको. मला ते काहीतरी ते त्याचीच आठवण आली आता. आठवण येते ना, दुसरं तर काय होत नाही ना. अरे पण ते काय केलं आणि काय झालं, मग ते मला तरी नकोच. जाऊ द्या, तुमचा भास आहे,
मला लाले लक्षात ते. पण ते आता तसं माझा काही बी मूडच नाही. केला हो. आता आता नाही ना, आला का मूड? पाहिल तिकडं. हं? जाऊ द्या हो, मरू द्या. मेल्याला माणूस कुठे येतंय का बरं? सांगू का, एक मन असं सांगतं तिकडे जाऊन, एक मन सांगतं घरी जाऊ आता. मग एक मनाचं ऐका, तिकडच जाऊ आपण. हा असं आहे का? हा, मग तुम्हाला बी माझा आधार होईल. हा, मी बी काय लागलं सवरलं आणून देत जाईन. हा हा, ते पण आहे आता. आता तुम्ही केलं तरच मला ओढ होईल की तुमच्याकडे यायची, नाहीतर मी कशाला येऊ मग इकडं. हा? तेच ना. आणि मला पण एक तुम्हाला ना तिकडे गावात जायची गरजच नाही. तुम्हाला सकाळी दुधाचं पाकिट, साखर, पत्ती सगळं आणून देतो मी. सगळं आणून देतं, मग मला पण ते बरं वाटेल नाही का. हा, चला मग आता. चला मग. चला. कुठं जायचं? हे बघा इकडं. इकडं. चला, तुम्ही तिकडून या, मी इकडून येतो. हा हा. पण मला ना, आता काय झालं? मला काय नको, मला चिडचिड होतोय. हा, मला चिडचिड पण होतोय. चिडचिड म्हणजे? मला ते मनच नाही आता ते तसं करायचं काहीतरी. आता इथपर्यंत आणलंय, कशाला करून घेऊ. चला. काहीतरी ही याचीच आठवण येते मला सगळी, काय माहिती बाबा. मला तर मूडच केला हो. चला आपण घरी जाऊ आता. हा, घरी. म्हणजे तुम्हाला अजून काय दिसतंय का काय कुठं त्यानं? नाही दिसत नाही, पण ते मन खराब झालं आता, ते कसं तरी वाटतंय असं. अहो चला, मी करतो तुमच्या मनाची रोमांसच्या तयारी. मूडच नाही आता, म्हणजे असं. नंतर कधी होईल तर मग येतं मग. हं? नंतर. नंतर कधी? अरे आता मी इकडेच आहे ना, कुठं मी जाणार आहे का वरती? आता मी इकडेच आहे ना, आता कधीतरी तुम्ही वरती कशाला जाता? तुमचा नवरा गेलाय ना. नाही, घरी जाऊ. घरी घरी हा? घरी जातो आपण. मग आता 11 वाजता रात्री पाहू मग. पाहू. मला फोन करा. हा, जास्त आठवण येईल ना मग करते तुम्हाला कॉल. चला जाऊ का मग मी? हा. हा, मन आहे का तुमच्या? आता मन असतेच की हो. पण आता मग नकोच, चला, नकोच, नको. आता राहू द्या बाबा, आता नको मला. जाऊ दे आता. चांगली तयार झालता तुम्ही, काय अचानक तुम्हाला होते की अरे काय नाही? तसं नाही ना, सगळं विचारावं लागतं. आता थोडेच दिवस झाले आणि कोणी पाहिलं तर बरं नाही वाटणार ना. माझी पण ते इज्जतीचा कचरा होईल ना, म्हणून. कोण बघतंय, अरे कोण रात्री येतंय? भेटू आपण, रात्री हे हा, दिवस. रात्री हा, भेटू. ते बी बरोबर आहे. जाऊ दे, रात्री फोन करतो, मग भेटू, बोलू. हा, हा, जाते पक्का मी. ना? हो हो. आता खूप उशीर झाला ना मला पण इकडं. जावा मग तुमचं तुम्ही, माझं मी बी जातो आता. काळजी हे करू बघा, तुम्ही नंतर या 10-15 मिनिटांनी. आता लगेच. आता तुम्ही माझ्या मागे येणार का? गावात जायचंय ना आता. माझं तरी काही राहू दे ना थोडं. जावा. येते मी. नाही तयार झाली, बरोबर घेतो आता हिला. येतो रात्री 11 वाजता बरोबर. हा.